महिलांतर्फे मी स्वागत करते तुमचं. थँक्यू. आज पंढरपूरमधला हा पहिलाच कार्यक्रम आहे. आत्तापर्यंत तुमचा पंढरपूरमध्ये कार्यक्रम झालेला नाही आहे. तर कसं वाटतंय? हां, कसं वाटतं आता हे सगळं तुम्ही बघतातच आहे. कसं वाटतं मला बोलायची गरजच नाही आहे. एवढ्या महिला इथं माझ्यासाठी म्हणजे एकदम खरंच खूप छान वाटतं. मला अभिमानाची गोष्ट आहे की जेंट्स वर्गापेक्षा महिला वर्ग कार्यक्रमाला येतात आणि भरभरून महिला वर्गांचं प्रेम मिळतं. हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मला खरंच खूप छान वाटतं आणि आज पंढरपूरमध्ये माझा पहिला कार्यक्रम होता आणि महिलांनी जे प्रेम दिलं आहे मला, खरंच तुमचं सर्व महिलांचं मनापासून आभार. मी तुमचं भरभरून प्रेम घेऊन चालली आहे. थँक्यू. एखादी महिला जर घट्ट पाय रोवून एखाद्या क्षेत्रामध्ये जर उतरत असेल तर समाजाकडून तिला एखाद्या क्षेत्रामध्ये एखादी महिला जर उतरत असेल आणि ती प्रगतीच्या दिशेने चालली असेल तेव्हा तिला समाजाकडून थोडंसं पाय मागं खेचले जातात. त्याबद्दल तुम्हाला काय अनुभव आला आहे का असा? माझा अनुभव आता सगळ्यांनी पाहिलंच असणार आहे. मी कशी पुढं आले, मी कुठं होते, काय होते, कसं झालं माझ्यासोबत, सगळ्या महिलांना माहिती आहे. तरीही मी सांगते की नावं ठेवणारे बरेच असतात. आपले बाहेरचे नातेवाईक बरेच नावं ठेवणारे असतात. मला एकच म्हणायचं आहे की महिलांना की तुम्हाला जे योग्य वाटतं ना तुम्ही ते करा. नावं ठेवणारे ठेवणारच आहे. आपण चांगलं जरी केलं किंवा वाईट केलं, नावं ठेवणारच. म्हणून जे तुम्हाला योग्य वाटतं आणि महिला कधी चुकीचं करणार नाही. म्हणून बिनधास्त तुम्ही पुढे जा. आणि माझ्या बाबतीत तर बऱ्याच गोष्टी घडल्यात, बरेच ट्रोल झालेत. मी कुठल्या गोष्टीला घाबरले नाही आत्तापर्यंत तरी आणि सुखरूप चाललं आहे. आणि मला नाही वाटत की इथून पुढंही असं काही व्हावं अशी म्हणजे माझी इच्छा नाही आहे. पण इथून पुढं जरी काही झालं तरी तुमचा मला सपोर्ट असणार आहे महिलांचा आणि तुमचं प्रेम देणार का सपोर्ट? मोबाईलच्या बॅटरीतून सपोर्ट दाखवा. सगळ्यांनी मोबाईलच्या बॅटरी दाखवा. अजून एक मला आता ह्याच प्रश्नातून एक तुम्हाला अनुभव सांगायचा आहे. ज्या वेळेस आम्ही हा कार्यक्रम डिक्लेअर केला की आम्ही हिंदवी महिला प्रतिष्ठान गौतमीताईंना पंढरपूरमध्ये आणतोय, तेव्हा आम्हाला हाच प्रसंग आला की खूप आम्हाला लोकांनी खूप त्रास दिला. म्हणजे नावं ठेवली गेली, बरेच फोन आले, अफवा उडल्या, अशा काही गोष्टी झाल्या. पण आम्ही डगमगलो नाही आहे. त्यातून आमचे असे दिवस वाया जात त्यानंतर आम्हाला माधुरीताईंसारख्या महिलांनी आम्हाला सपोर्ट केला. जिजाऊ ब्रिगेडनी सपोर्ट केला, संभाजी ब्रिगेडनी सपोर्ट केला, सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि शेवटचा ठाम मोठा सपोर्ट म्हणजे आम्हाला ग्रँड हॉटेलकडून मिळाला. आम्ही अजिबात डगमगलो नाही. तर ह्या महिलांना हेच सांगायचं, तुम्ही जे सांगितलं ते, कुठल्याही क्षेत्रात उतरा किंवा कुठल्याही ह्याच्यात उतरा, पण तुम्ही लोकांकडे लक्ष दिलं तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही. त्यासाठी